तर मित्रांनो, तुम्हालाही माहीत नाहीये ना आपल्या दौंडपासून जवळ आणि पुण्यापासून जवळ असलेल्या या हिडन रिसॉर्टबद्दल? चला तर मी तुम्हाला सांगते. उरुळी कांचनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हे भारती रिसॉर्ट, जिथे मी आणि माझी फॅमिली आलो आहोत. आतमध्ये एंट्री करताच आपल्याला दिसतो उंच असा आकाश पाळणा. रिसॉर्टमध्ये आतमध्ये आलो, रूममध्ये बॅग्स ठेवल्या आणि जेवण करायला गेलो. जेवण तर एकदम छान आणि क्वालिटी होतं. त्यानंतर आम्ही आलो ॲक्टिव्हिटी करायला. आधी तर मी हे रॉकेट इजेक्टर केलं आणि हे खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर मी केली झिपलाईन. हे काय होतं हे काय माहीत नाही, पण खूप भयानक होतं. मजा घ्यायला आम्ही आलो आकाश पाळण्यावर. वरती गेल्यावरती खूप जास्त घाबरले होते, पण तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करणार हे ठरवलं होतं. त्यानंतर ही 360 डिग्रीची सायकल, स्काय सायकल, रॉक वॉल क्लाइम्बिंग आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत. हाय रोप कोर्स, लो रोप कोर्स. ॲक्टिव्हिटी एवढ्या होत्या की आम्ही विचार केला बाकीची ॲक्टिव्हिटी दुसऱ्या दिवशी करू. त्यानंतर आम्ही आलो गार्डन एरियामध्ये. तिथे इव्हिनिंगसाठी स्नॅक्स, चहा, कॉफी हे सर्व रेडी होतं. मस्त नाश्ता केला आणि रिलॅक्स झालो. आणि तिथे असलेले पब्लिक ते तर खूप एन्जॉय करत होते. त्यानंतर आम्ही नाईटला गेलो स्विमिंग करायला. मस्त मजा केली, जेवण केलं आणि नाईटला गेमसुद्धा खेळत बसलो. तिथे कॅरम, टेबल टेनिस आणि मला येत नसलेलं हे बुद्धिबळ. मग काय, दुसऱ्या दिवशी उठलो, मस्त नाश्ता वगैरे केला आणि उरलेल्या ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात केली. मग आम्ही केलं कॅमल राईड, हॉर्स राईड, रेन डान्स. त्यासोबतच तिथे वेडिंग हॉलसुद्धा आहे बरं का. तिथे तुम्ही वेडिंगसुद्धा करू शकता. तर काय मित्रांनो, तुम्ही सुद्धा भारती रिसॉर्टला भेट द्या आणि खूप मजा करा. ही रील आत्ताच तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करा आणि बुकिंगसाठी 75 70 90 90 90 या नंबरवरती कॉल करा.